आपल्या राज्याचे महामहिम राज्यपाल रमेश भाईजी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, दीपक केसरकरजी, मंगल प्रसाद लोढाजी, संजय बनसोडेजी, उपस्थित आजी माजी खासदार, उपस्थित आजी माजी आमदार, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व आंबेडकर प्रेमी, तसंच शासनाचा विविध खात्याचा आणि महानगरपालिकेचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी त्यांना प्रथम अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना कृतज्ञतापूर्वक वंदन देखील करतो. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत असताना समाजात समता आणि बंधुता रुजवण्यासाठी त्यांनी यशस्वी लढा दिला. सामाजिक, मानवी मूल्यावर आधारित जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती बाबासाहेबांनी आपल्या देशाच्या करता दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ राजकारणी नव्हते, परंतु समाजकारणी पण नव्हते, तर ते ज्ञानवंत होते, गुणवंत होते, प्रज्ञावंत होते, तत्वचिंतक, विचारवंत होते, शिक्षण तज्ञ, अर्थतज्ञ, जलतज्ञ, शेतीतज्ञ आणि संरक्षण तज्ञ म्हणून देखील त्यांचं कार्य हे अलौकिक आहे. लेखक, चित्रकार, पत्रकार, समाज व्यवस्थेचे अभ्यासक आणि दूरदृष्टीचे प्रशासक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य अद्वितीय अशाच प्रकारचं आहे. या निमित्तानं खरं तर 100 वर्षापूर्वीच्या घटनेचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 1923 मध्ये प्रकाशित झालेल्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ही गोष्ट आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची अशा प्रकारची आहे. माझ्या नंतर बरेच मान्यवर बोलणार आहेत. मी जास्त वेळ आपला सगळ्यांचा घेऊ इच्छित नाही. काही इतर पण बाबी सांगितलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वप्न एक जागतिक स्तरावरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देशाची आर्थिक राजधानी मुंबईतलं हे स्मारक हे लवकर कसं पूर्ण होईल आणि तशा प्रकारचा प्रयत्न या महायुती सरकारचा चाललेला आहे. उंचीच्या मुळे थोडासा विलंब झाला मध्ये, अतिशय अभिमानाची अशा प्रकारची. माझ्या नंतर बरेच मान्यवर बोलणार आहेत. मी जास्त वेळ आपला आम्ही सगळ्यांनी ठरवलंय कुठल्याही परिस्थितीमध्ये निधीची कमतरता कमी पडून द्यायची नाही. हे पण अर्थमंत्री या नात्याने मी आपल्या सगळ्यांना सांगेन. सामाजिक कार्यामध्ये न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आणि अन्य राज्यांच्या करता आदर्श म्हणून महाराष्ट्र काम करतोय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या सामाजिक न्यायाचा मार्ग आमच्यासाठी, महायुती सरकारसाठी आदर्श आहे. त्याच आदर्शावर आमच्या सरकारची वाटचाल सुरू आहे. हे देखील मी अतिशय विनम्रपणे आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आज अधिक न बोलता पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की हक्कासाठी आपला झगडा पुढे चालू ठेवणं आवश्यकच आहे, पण याकरता आपापसातले मतभेद अंततः कलह विसरून जाऊन एकजुटीने संघटितपणे आपलं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणं हेच आजचं कार्य आहे आणि हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. वही कर रहा था भाई. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय
श्री रमेश बैस जी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे जी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जी, भीमराव आंबेडकर जी, दीपक केसरकर जी, मंगल प्रभात लोढ़ा जी, संजय बनसोडे जी, नरेंद्र जाधव जी, राहुल शेवाळे जी, प्रवीण दरेकर जी, कालिदास कोळंबकर जी, समीर भुजबळ जी, या ठिकाणी उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित राहुल बोधीजी, महेंद्र साळवेजी, नागसेन कांबळेजी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी क्रांतीचे महासूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या चरणी विनम्र आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो. आज खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय राज्यपाल देखील या ठिकाणी व्यक्त होणार आहेत. पण या निमित्ताने एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी त्याचा उल्लेख केला पाहिजे की आज भारत अतिशय वेगाने प्रगती करतोय. आम्ही जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो. लवकरच जगातली सर्वात मोठी 3री अर्थव्यवस्था भारत होणार आहे. याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला जातं. या संविधानाने या देशामध्ये एक अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेने मुठभर लोकांना न्याय द्यायच्याऐवजी सकल बहुजनांना न्याय देण्याची व्यवस्था उभी केली. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं देशाच्या मुख्य धारेमध्ये समाजातले सर्व लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आले. आणि म्हणूनच आज ही प्रगती या ठिकाणी आपण बघतो आहोत. आणि आपले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील याचा उल्लेख केला की मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे अधिक महत्वाचं आहे आणि हे संविधानच भारताला प्रगतीवर नेऊ शकतं. तर म्हणजे हे संविधान तयार करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी समता आणि बंधुता हे जे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली तत्व आहेत, या तत्वाच्या आधारावर भारताचं संविधान तयार केलं. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय मार्गावर चालून देखील जगामध्ये एक आपली आगळीवेगळी प्रतिमा ही या ठिकाणी उभी झाली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर म्हणजे आपल्या जीवनामध्ये एक अर्थतज्ञ म्हणून केलेलं काम असेल, मजूर मंत्री म्हणून केलेलं काम असेल, पाटबंधारे मंत्री म्हणून केलेलं काम असेल, ऊर्जा मंत्री म्हणून केलेलं काम असेल, प्रत्येक काम हे भारताच्या निर्मितीचं पहिलं पाऊल हे त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो. कारण जिथे लोकांचे किंवा जे एक्सपर्ट असतात त्यांचे विचार संपतात, तिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सुरू व्हायचे. आणि म्हणूनच आज देशाच्या या वाटचालीमध्ये त्यांचा इतका मोलाचा वाटा आहे. मला या गोष्टीचं समाधान आहे की अनेक वर्ष इंदू मिलवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं अशा प्रकारची मागणी चालली होती. त्याची अनेक आंदोलनं झाली. ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस माननीय प्रधानमंत्री मोदीजींना आम्ही विनंती केली आणि इंदू मिलची जागा आपल्याला मिळाली. आज भव्य स्मारकाचं निर्माण त्या ठिकाणी होत आहे. आणि मला अपेक्षा आहे की प्रयत्न तरी आपला असा आहे की पुढच्या महापरिनिर्वाण दिनाला ज्यावेळेस आपण या ठिकाणी येऊ त्यावेळेस त्या स्मारकाला देखील आपल्याला अभिवादन करता आलं पाहिजे. त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अतिशय वेगाने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्यासोबत ज्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली त्या पवित्र दीक्षाभूमीवर मागच्या काळामध्ये आपण काही कामं सुरू केली होती. आता नुकतंच आपण त्या ठिकाणी दीक्षाभूमीवर 200 कोटी रुपयाची
विकासाची कामं ही सुरू केलेली आहेत आणि आपल्या पवित्र दीक्षाभूमीला देखील जागतिक दर्जाचं त्या ठिकाणी वास्तू तयार झाली पाहिजे. कारण ही दीक्षाभूमी केवळ भारताकरता महत्वाची नाहीये, तर जगभरातनं सगळे जे काही पर्यटक आहेत आणि विशेषतः बौद्ध अभ्यासक आहेत, हे सगळे या पवित्र दीक्षाभूमीवर येत असतात आणि म्हणून त्याचं काम देखील आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. एवढंच नाही तर आपल्याला याचीही कल्पना आहे की आज लंडनमधलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर आहे, तेही घर ज्या ठिकाणी ते राहून तिथे अभ्यास केला आणि शिकले, ते घर देखील महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी विकत घेतलं. तिथेही आपण त्यांच्या अतिशय मौल्यवान अशा प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि आज जगातले सर्व लोक, विशेषतः भारतातनं जे लोक त्या ठिकाणी लंडनमध्ये जातात, ते आवर्जून त्या ठिकाणी ते घर पाहण्याकरता, त्या वास्तू पाहण्याकरता, ते संग्रहालय पाहण्याकरता त्या ठिकाणी जातात. एवढंच नाही तर मला जपानमधल्या कोयासान विद्यापीठामध्ये देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पाचं उद्घाटन करण्याची संधी त्या ठिकाणी लाभली आणि म्हणून मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक जागतिक अशा प्रकारचं नेतृत्व आहे, ते नेतृत्व आज जगातले सर्व देश हे स्वीकारतायत, अंगीकारतायत. ही देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपल्यालाही आजच्या दिनाच्या निमित्ताने एवढाच संकल्प केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून जो विकासाचा महामार्ग दाखवलेला आहे, देशातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची जी संधी आपल्याला त्यांनी दिलेली आहे, संधीची समानता जी त्यांनी निर्माण केलेली आहे, त्या संविधानाच्या अनुरूप आपण सगळे आपलं कार्य करू आणि त्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास करत आपल्या देशाला जगातला सर्वोत्तम देश बनवण्याचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी करू. एवढीच या निमित्ताने मी आदरांजली व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होत मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर अभिवादन करण्यासाठी ते उपस्थित आहेत. मी आता यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त करा. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपस्थित राज्याचे महामहिम राज्यपाल रमेशभाईजी, आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, मंत्री केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, संजय बनसोडे, राहुल शेवाळे, सदा सरवणकर, रवींद्र दरेकर, आशिष शेलार, कालिदास कोळंबकर आणि आताच उपस्थित झालेले भीमराव आंबेडकरजी, नरेंद्र जाधव, नागसेन कांबळे, राहुल बोती, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व बाबासाहेबांचे अनुयायी, बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आज सर्वप्रथम महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो. खरं म्हणजे आज देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले. या सर्वांनाच माझा आदरपूर्वक जय भीम. चैत्यभूमीवर या दिवशी माथा टेकणं म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला जीवन मूल्यांचा जागर करणं, बाबासाहेबांनी दिलेल्या सशक्त आणि सक्षम अशा भारतीय संविधानाच्या आधारावर आपल्या देशाच्या लोकशाहीची वाटचाल सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर भारताला कायदे तर दिलेच, पण त्यांनी
अर्थव्यवस्था, शेती, सिंचन, उद्योग, ऊर्जा, महिला, धोरण, शिक्षण अशा अनेक विविध क्षेत्रातील धोरणांची आखणी देखील करून दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे या धोरणानं त्यांनी मानवतेच्या विचारांची जोड सुद्धा दिली. यामुळे भारतात एकता, बंधुता आणि त्यातून एकात्मता या तत्वांनाही बळ मिळालं, ताकद मिळाली. बाबासाहेबांनी मगाशी दिलेलं जे प्रॉब्लेम ऑफ रुपी याचं दादांनी उल्लेख केला. या ग्रंथाला देखील 100 वर्ष पूर्ण झाली. या ग्रंथामध्ये त्यांनी भारतीय रुपयांच्या उत्क्रांतीची चिकित्सा केली आहे. तसेच भारतासाठी आदर्श चलन पद्धती कोणती याचा देखील उहापोह त्यामध्ये केला. अलीकडेच म्हणजे 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला. यात केवळ उत्सवप्रियता नव्हती, तर संविधानाचे महत्व आजच्या पिढीच्या लक्षात आलं पाहिजे यासाठीची एक तळमळ आणि धडपड होती. गेल्याच आठवड्यात संविधान दिवसाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बाबासाहेबांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला. ही देखील आपल्यासाठी एक ऐतिहासिक घटना आहे. बॅरिस्टरच्या पेहरावातील बाबासाहेबांचा हा पुतळा सर्वोच्च न्यायालयातील वकील मंडळीने एकत्र येऊन उभा केला. हे देखील एक विशेष आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय चंद्रचूड साहेबांनी यावेळी सर्व समाज घटकांना न्याय प्रक्रियेमध्ये योग्य ते स्थान मिळावं अशी इच्छा व्यक्त केली. ती देखील अतिशय महत्वाची होती. आपलं सरकारही त्या दिशेने पावलं उचलते. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील लोकांना, दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला. डॉक्टर बाबासाहेबांनी यांचे विचार जागृत ठेवण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे. आम्ही शासन आपलं सर्वांचं आहे, सर्वसामान्य माणसांचं सरकार आहे. आणि या शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीच्या देखील कामाला वेग दिलाय. बाबासाहेबांच्या जीवन प्रवासातील एक लक्षणीय सूत्र म्हणजे सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनात त्यांनी जपलेली नैतिकता आणि नीतिमूल्य हे होत. बाबासाहेबांच्या समग्र विचार विश्वाचा आपण शोध घेतला तर त्यांचं अधिष्ठान कायम नैतिकता हेच राहिलेलं. बाबासाहेबांनी घटना समितीमधील त्यांच्या पहिल्याच भाषणामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्राची उभारणी यासंबंधीचे अतिशय महत्वाचे आणि मोलाचे विचार मांडले. तर सत्ता हे समाज परिवर्तनाचं हत्यार आहे असं बाबासाहेबांनी निक्षून सांगितलं. त्याच तत्वावर आपलं सरकार चालत आहे. सत्तेचा वापर परिवर्तनासाठी, लोकांच्या भल्यासाठी, सर्वांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी, सर्वांना सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे दिवस आणण्यासाठी आपण काम करतो. व्यक्तिगत प्रतिष्ठा जपण्याऐवजी संविधानिक मूल्यांचीच प्रतिष्ठा आपण जपली पाहिजे. संविधानिक मूल्य जपणं आणि त्यासाठी कृतीशील कार्यक्रम तयार करणं हीच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी उचित आदरांजली ठरेल. आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार आणि त्यांचे स्मारक मगाशी देवेंद्रजींनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. या सरकारसाठी सर्वोच्च महत्वाची ही बाब आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण करू असा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो. त्यामुळेच हिंदू मिल परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकाच्या कामाला देखील वेग आलेला. हे भव्य स्मारक आणि तेथील ग्रंथालय, अन्य संदर्भ, बाबासाहेब यांच्याविषयीची माहिती, साहित्य संदर्भ, सुविधा या गोष्टी देखील जगभरातील अनुयायी बाबासाहेबांविषयी त्यांचा अभ्यास, विचारांचा संशोधक अभ्यासकांना प्रेरणादायी ठरतील आणि ती प्रोत्साहित करतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि जगाला हेवा वाटावं अशा प्रकारचं बाबासाहेबांचं हे स्मारक उभं राहील असा विश्वास देखील देतो. आणि म्हणून आज राज्यामध्ये सामाजिक न्याय, बहुजन कल्याण, महिला, बाल आणि युवा यांच्यासाठी आपण कल्याणकारी अशा अनेक योजना
प्रकल्प राबवण्यावर भर देत आहोत. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरं अभिवादन आहे, अशी आपल्या सरकारची भूमिका आहे. सामाजिक न्याय विभागाकडून देखील मगाशी त्याचा उल्लेख केसरकरांनी केलेला आहे. त्या सिद्धार्थ महाविद्यालयाकरता देखील शासन सर्वतोपरी मदत करते आहे. संजय बनसोडेंनी त्याचा उल्लेख केला. इथं उसळलेल्या भीमसैनिकांच्या महासागरासमोर मी नतमस्तक होतो. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.